तर काय सांगा, काय कारवाई केली? काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये संभाजी सुभाषराव वय 32 वर्ष राहणार काटखेडा तालुका अंबड जिल्हा जालना हा तलवारीसह याने स्वतःचा एक व्हिडिओ व्हायरल केला होता. सदरील व्हिडिओची माहिती घेतली असता, सदरील पोस्टवरून माहिती घेतली असता संभाजी यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सदरील तलवार ही विशाल बाबासाहेब धोंडगे वय 23 वर्ष राहणार चौधरी नगर तालुका जिल्हा जालना मुळगाव भिलपुरी याच्याकडून आणून व्हिडिओ बनवला होता असे सांगितले. त्यावरून आपण याचे विशाल धोंडगे याच्या घरी जाऊन त्याची घरझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक तलवार तपास कामी जप्त करण्यात आली आहे. सदरी तलवारी संबंधाने दोन्ही आरोपितांविरुद्ध पोलीस ठाणे तालुका जालना येथे कलम 425 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल सर, अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपणे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने, त्यामध्ये राजेंद्र वाघ, सागर भाविस्कर, देवीदास भोजने, इर्षाद पटेल, संदीप चिंचोले, सतीश श्रीवास, भागवत खरात, अशोक जाधवर या टीमने केलेली आहे. तर सध्या सोशल मीडियावर काही तरुण व्हायरल होण्यासाठी काही हत्यारे वगैरे काय आव्हान करणार? सोशल मीडियावर जालना पोलिसांचं तसेच जालना पोलिसांच्या सायबर सेलचं लक्ष आहे. जे जे असे आक्षेपार्ह व्हिडिओ आम्हाला दिसतात, मिळून येतात, त्यावरून आम्ही सदरील इस्मांना विचारपूस करतो व आतापर्यंत त्या संबंधाने भरपूर कारवाया व गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. आणि नवीन तरुण लोकांना आमचं एवढंच आव्हान असेल की आपण या प्रसिद्धीसाठी अवैध मार्गाने शस्त्र वगैरे व्हायरल करू नये, जेणेकरून समाज माणसात दहशत निर्माण होईल. जर असं कोणी केल्यास त्याच्यावर पोलीस लक्ष ठेवून आहे व त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल.